नमस्कार मित्रांनो. सिंह राशीकरता आत्ताचा जो कालावधी आहे, तो म्हणावा तेवढा चांगला नाही आहे. खास करून तुमच्या 8व्या स्थानामध्ये जो शनी आहे, हा मार्च महिन्यापासून आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशीमध्ये केतूसुद्धा मे महिन्यापासून आलेला आहे. तर अष्टमातला जो शनी आहे, हा लघु 7.5प्रमाणे काम करतो. म्हणजे 7.5मध्ये ज्या काही गोष्टी किंवा जे काही अनुभव येतात, तशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येणाऱ्या 2 ते 2.5 वर्षामध्ये येणार आहेत. खास करून जुलै महिन्याच्या 17 तारखेनंतर जो शनी तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे किंवा जो वक्री होणार आहे, त्याचे प्रभाव कसे असतात ते तुम्हाला मिळायला सुरुवात होतील. अर्थात तुमच्याच राशीमध्ये मंगळ आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. मात्र इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, ती म्हणजे गुरु जो तुमच्या राशीचा महत्त्वपूर्ण ग्रह आहे, जो तुमचा पंचमेश आहे, अष्टमेश आहे, जो तुमच्या लाभस्थानात भ्रमण करतोय, त्यामुळे गोष्टी फारशा टोकाच्या होणार नाहीत, तरीसुद्धा काही परिणाम तुम्हाला मिळतीलच. तर या संदर्भात जुलै जो महिना आहे, हा सिंह राशीकरता कशा प्रकारे असेल, अशा कोणत्याही गोष्टी आहेत की ज्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे, कोणते निर्णय घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 17 तारखेनंतर हा जो रवी आहे, हा रवी तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. तुमच्याच राशीमध्ये मंगळाचं सुद्धा भ्रमण आहे आणि केतूचं सुद्धा भ्रमण आहे आणि या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये मंगळ आणि केतूची युती सुद्धा असणार आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. याचप्रमाणे राशीचा जो षष्टेश आहे शनी, हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, वक्री होणार आहे 17 तारखेनंतर. आणि राशीचा जो अष्टमेश आहे गुरु, हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. खरं तर ही गोष्ट चांगली आहे. साधारणतः या सर्व गोष्टी, या सर्व ग्रहणाचा जर का विचार केला तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. आता ही काही वेगळी गोष्ट नाही आहे सिंह राशीसाठी ॲक्टिव्ह असणं, परंतु या महिन्यामध्ये थोडंसं जास्त इमोशनल तुम्ही होणार आहात आणि महत्त्वाचं म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेणार आहात. लक्षात घ्या, तुमची जी राशी आहे हे कोणाचं मोठेपण किंवा कोणाचं दडपण सहसा सहन करत नाही आणि तशाच प्रकारचा काही अनुभव तुम्हाला येऊ शकेल आणि ते दडपण झुगारून देऊन स्वतःचे निर्णय घेऊ शकाल, परंतु ते निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. लक्षात घ्या, परिस्थिती समजा तुमच्या विरोधात असेल, त्या परिस्थितीबरोबर थोडंसं ॲडजस्ट करायला शिकायला हवं आणि ते जर का तुम्ही शिकलात नाही तर परिस्थिती तुम्हाला ते शिकवेल. लक्षात घ्या, अष्टमस्थ गुरु, अष्टमस्थ शनी जो वक्री होणार आहे या महिन्यामध्ये, तो अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. त्यामुळे थोडंसं परिस्थितीनुरूप स्वतःला ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करा. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका, कारण मंगळ केतूची युती तुमच्या राशीत जी होणार आहे ती तुमच्या मानसिक स्वास्थ्यावरती जबरदस्त असा परिणाम करेल. तर लक्षात घ्या, अशा कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. तर शारीरिक मानसिक आरोग्यावर लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. 3 जे ग्रह आहेत हे थोडे महत्त्वाचे आहेत तुमच्याकरता, म्हणजे तुमच्या राशीकरता. पहिला आहे बुध, जो की तुमचा लाभेश आहे, धनेश आहे. दुसरा आहे गुरु, जो की तुमचा अष्टमेश आणि पंचमेश आहे. आणि तिसरा जो ग्रह आहे तो मंगळ, जो राजयोगकारक ग्रह आहे. बुधचं ग्रह तुमच्या व्ययस्थानात असणार आहे, वक्री होणार आहे. गुरु तुमच्या लाभस्थानात आहे आणि मंगळ तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत तशी काय काळजी करू नका. आर्थिक संदर्भातले फार मोठे त्रास तुम्हाला किंवा फार मोठे तणाव तुमच्या समोर येणार नाहीत. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, तुमची जी गुंतवणूक आहे, त्याकडे लक्ष द्या. गुंतवणूक चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. चुकीची गुंतवणूक होणं आणि गुंतवणुकीमुळे आणि चुकीच्या गुंतवणुकीमुळे त्रास होणं, अशा प्रकारच्या गोष्टी राहते. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र आर्थिक संदर्भात हा संपूर्ण महिना तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहेत हे मात्र निश्चित. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्येच काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळतील. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. चतुर्थ दृष्टीने तो तुमच्या चतुर्थ स्थानालाच पाहणार आहे. तर खास करून घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे तू मैमे ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. मात्र घरामध्ये काही नवीन चीजवस्तू या महिन्यामध्ये येऊ शकतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या महिन्यामध्ये हाती घेऊ शकता. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं, म्हणजे रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे गुरु, हा तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय. सप्तम दर्शन हा तुमच्या लाभस्थानालाच पाहतोय, जी की खूप चांगली गोष्ट आहे. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा येणारा संपूर्ण जो महिना आहे तो अतिशय उत्तम राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा येणारा महिना चांगला राहील. फार काय मोठे प्रॉब्लेम येणार नाही. जे विद्यार्थी वर्ग आहे
त्याच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना चांगला राहील. तुम्ही जे एफर्ट आहे, तुमचे जे प्रयत्न आहेत ते जर का व्यवस्थितपणे केलेत तर अर्थात तुम्हाला अपेक्षित यश निश्चित मिळेल. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. खास करून तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शनी, हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि 17 तारखेनंतर तो वक्री होणार आहे आणि राशीच्या सप्तमामध्ये राहू भ्रमण करतो आणि मंगळाची सुद्धा दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावरच असणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या महिन्यात जास्त प्रमाणात डोकं वर काढू शकतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव सुद्धा तुमच्या नातेसंबंधात येऊ शकतील. तर या संदर्भात थोडीशी फ्लेक्झिबल राहणं किंवा मॅच्युरिटी दाखवणं ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे शुक्र, हा कर्मस्थानात किंवा दशम स्थानातच भ्रमण करतो, जी की खूप चांगली गोष्ट आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ यांच्याबरोबरचे नातेसंबंध चांगले राहतील आणि कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवनवीन काही संधी तुम्हाला येऊ शकतील, जी खूप चांगली गोष्ट आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं आहे. निर्णय तुमचे व्यवस्थित असायला हवेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवन. बाकी सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भात हा जो महिना आहे हा बराचसा तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे ग्रहयोग आहेत त्याचे जे संदर्भ आहेत किंवा त्याचे परिणाम नेमके कशा प्रकारचे होतील. जसं की दिनांक 4 तारखेला शुक्र आणि हर्षलची युती तुमच्या दशम स्थानामध्ये होणार आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी ज्या महिला वर्ग असेल त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. महत्त्वाचं म्हणजे कुठलेही निर्णय घेताना थोडीशी काळजी घेणं आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 21 जी तारीख आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 21 तारखेला तुमच्याच राशीत भ्रमण करणारा मंगळ आणि केतू परस्पर युतियोग करणार आहेत. या महिन्यातला सगळ्यात अशुभ फलदायी हा ग्रह योग आहे आणि त्याचे प्रभाव परिणाम तुमच्या मानसिकतेवरती आणि शारीरिकतेवरती दिसणार आहेत. अर्थात हा जो योग आहे हा 21 तारखेला होणार आहे, परंतु त्याचा जो इन्फ्लुएन्स आहे, त्याचा जो प्रभाव आहे तो साधारण 18-19 तारखेपासून ते जवळजवळ 23-24 तारखेपर्यंत दिसून येईल. आणि त्याचा प्रभाव म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेणं, एक्स्ट्रीमला जाऊन गोष्टी करणं किंवा अधिक किंवा अतिरिक्त कॉन्फिडन्समध्ये येऊन चुकीच्या गोष्टी करणं, अशा प्रकारचे अनुभव येऊ शकतील आणि त्यामुळे तुमच्या जीवनाला कलाटणी मिळू शकेल. लक्षात घ्या, अशा प्रकारचे योग हे तुमच्या लघु 7.7मध्ये येत आहे. त्याच्यामुळे तुमच्यासमोर प्रलोभनं येऊ शकतील. काही वेळेस असंही वाटू शकेल की काही गोष्टी आपण अगदी सहजपणे करू शकतो किंवा ह्याच्यापूर्वी त्या केलेल्या आहेत आणि ते शक्य झाले, परंतु आता मात्र करू नका. गोष्टी नेहमीच तशाच प्रकारे होतील असं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ता तुमचा कालावधी तेवढासा चांगला नाही आहे, तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिनांक 23 तारखेला शुक्र आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र जो की स्वतःच्या राशीत तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याबरोबर तुमच्याच राशीतला जो मंगळ आहे हा केंद्रयोग करणार आहे. तर कार्यक्षेत्राच्या ठिकाणचे ज्या व्यक्ती असतील, सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर मतभेद, मतवैचित्र असे काही छोटे मोठे अनुभव येऊ शकतील. दिनांक 31 तारखेला रवी आणि बुधाची युती तुमच्या व्ययस्थानात होणार आहे. या ठिकाणी बुध जो आहे तो वक्री असणार आहे. खास करून या दरम्यान कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, जामीन राहणं, कर्ज घेणं, कर्जतरी या सर्वापासून लांब राहणं गरजेचं राहील. गोष्टी अपेक्षेप्रमाणे होताना कठीण होऊन बसतील, काळजी घ्या. याचप्रमाणे या महिन्यातली जी गुरुपौर्णिमा आहे ती 10 तारखेला आहे, म्हणजे अमावास्या आहे ती 24 तारखेला आहे. तर अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा विवादात जाणार या सर्वांपासून तुम्हाला 2 हात लांब राहणं अत्यंत गरजेचं राहील. तर एकंदरीत सांगायचं झालं तर जरी तुमची लघु 7.7 असली, जरी शनी वक्री होत असला तरी सुद्धा जर का तुम्ही सरळ सरळ राहून निर्णय घेतला, ट्रान्सपरन्सीने निर्णय घेतले, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी केल्या नाही, तर अर्थातच हा महिना तुमच्या अपेक्षेप्रमाणे जाईल. कारण या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्तर तुमचा बऱ्याच प्रमाणात तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं जुलै महिन्याकरताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.